गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मित्रांनो, कसे आहात? मस्त चाललंय ना? आता बाळांनो, आता आपल्याला अभ्यासाची गरज आहे. तर आजपासून आपण ऑनलाईन लेक्चर सुरू करत आहोत. आज आपण 10वीची पहिली कविता टीनेजर्स प्रेयर ही कविता बघणार आहोत. मित्रांनो, माहिती आहे की आपल्याला 9वीचा जसा अभ्यासक्रम होता तसाच तो 10वीचाही आहे. खूप अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामुळं आपण पेपर पॅटर्ननुसार 9वीचा जसा पेपर पॅटर्न होता तसाच आपणाला यावर्षी अभ्यास करायचा आहे. रायटिंग स्किल भरपूर तुम्ही सॉल्व करणार आहात आणि जे लेसन्स पोएम्स या सगळ्यांची प्रिपरेशन करणार आहोत. आणि आज आपण पहिली कविता 10वीची टीनेजर्स प्रेयर ही कविता आपण सुरुवात करणार आहोत. त्याच्या आधी मी काही चिटचॅट जरा वाचतो. तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही पुस्तक ओपन करणार आहात आणि त्या पुस्तकामध्ये तुम्ही बघणार आहात. Form groups of 5 to 6 and discuss. Give a rating of 1 to 5 to each of the following. When you have to take important decisions, what do you generally do? मित्रांनो, इथे एक प्रश्न आहे. तो पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारला जातो की तुमच्या आयुष्यात when you want to take an important decision, what do you generally do? तुम्ही एखादा महत्त्वाचा निर्णय घेत असताना आयुष्यामध्ये तुम्ही काय करता? इथं काही ऑप्शन्स आहेत. त्याला तुम्ही 1 to 5 मध्ये तुम्ही रेटिंग देणार आहात. Consult parents, elders, contact friends for advice, pray to God for guidance, think deeply in silence, ask for your teachers for help, toss a coin to decide. There are many options to you and you have to choose it. बघा, इन लाईफ म्हणजे आपल्याला या काळामध्ये कधी कधी आपण कन्फ्यूजमध्ये असतो. आपल्याला निर्णय घेता येत नाही. आयुष्यातले खूप महत्त्वाचे निर्णय असतात त्या आणि हे घेत असताना आपणाला यातल्या काही ऑप्शनला निवडायचं आहे. म्हणजे आपण कधी कन्सल्ट पॅरेंट्स म्हणजे मला आयुष्यातला मोठा निर्णय घ्यायचा असेल तर मी माझ्या आईवडिलांचा किंवा मोठ्यांना विचारून निर्णय घेतो का? त्यानंतर मी माझ्या मित्रांना कॉन्टॅक्ट करतो का? प्रे टू गॉड फॉर गायडन्स, मी देवाकडे प्रार्थना करतो का? देवा, मी खूप मोठ्या संकटात आहे आणि मला काहीतरी यातून मार्ग दे असं सांगतो का? थिंक डीपली इन सायलन्स, कधी कधी शांत डोकं ठेवून आपण विचार करतो का? आस्क युअर टीचर्स, तुम्ही कधी तुमच्या शिक्षकांना तुमच्या आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घेताना तुम्ही शिक्षकांना विचारताय का? टॉस अ कॉइन टू डिसाईड, काय फक्त तुमचा जो कडे कॉइन आहे लक आजमावण्यासाठी तुम्ही तो टॉस करून तुम्ही आयुष्यातले निर्णय घेताय का? असे हे आहेत प्रश्न आहेत. तर मित्रांनो, ही जी कविता आहे ही कविता तुम्हाला काय सांगते? व्हॉट मीन्स टीनेजर्स आणि प्रेयर्स. बघा, या कवितेतून आपल्याला दिसतं टीन म्हणजे आपल्याला 13 टू द एज बिटवीन 13 to 19, 13 ते 19 या वयोगटातील मुलांची जी ही प्रेयर आहे, प्रेयर म्हणजे प्रार्थना आहे. ती मुलं ज्यावेळा कन्फ्यूजमध्ये असतात, त्यांना त्यांच्या आयुष्यातला निर्णय घेता येत नाही. देन डायलेमा मीन्स मनाची दोन अवस्था, मी हे करू की ते करू, अशा अवस्थेत ज्यावेळा ते असतात त्यावेळेला त्यांनी त्या सगळ्या मुलांनी देवाकडे प्रार्थना केली आहे की देवा, मी संकटात असताना मला मदत कर, मला योग्य मार्गाने घेऊन चल, जेणेकरून मी आयुष्यामध्ये एक सक्सेसफुल व्यक्ती बनेन. चला तर आपण ही कविता आधी अभ्यासूया. फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू रीड द पोएम अ टीनेजर्स प्रेयर. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग, डिसिजन आय मस्ट मेक. I am the only one to choose the road that I will take. I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. Help, Lord, to just say no when temptations comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. जेमॉर्स, याचे जे कवी आहेत ते जेमॉर्स आहेत आणि त्यांनी ही कविता लिहिली आहे. तर आपल्याकडे जी बोर्डवर जी कविता मी लिहिलेली आहे, आपल्याकडे पुस्तक असतील नसतील या उद्देशानं बघा. दिस इज द फर्स्ट स्टांजा. देअर आर द 5 स्टांजा इन दिस पोएम. या कवितेमध्ये 5 स्टांजाज आहेत. या सगळ्या स्टांजाच्या लाईन्स या सेम्स आहेत. मीन्स देअर आर द रायमिंग वर्ड्स, म्हणजे ह्या कवितेमध्ये रायमिंग वर्ड्स आहेत. ही कविता फ्री वर्स नाही आहे. So we are going to discuss about the lines and the meaning of the poems. Each day brings new beginning. The decision I must make. Each day brings new beginning. Decision I must make. I am the only one to choose the road I will take. मित्रांनो, म्हणजे ह्या कवितेतली जी मुलं आहेत, द चाइल्ड, द एज बिटवीन द 13 to 19, जी मुलं 13 ते 19 या वयोगटातील आहेत, त्यांच्या आयुष्यातला निर्णय घेताना ते सांगतात की
प्रत्येक दिवस ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग, प्रत्येक दिवस माझ्या आयुष्यात काहीतरी नवीन सुरुवात घेऊन येतो. डिसिजन आय मस्ट मेक, सगळेच काय डिसिजन आपण पॅरेंट्सना सगळेच गोष्टी आपण सांगून घेत नाही, कधीतरी माझ्या आयुष्यातले निर्णय हे मलाच घ्यावे लागतात. डिसिजन आय मस्ट मेक, आय एम द ओनली वन, मी एकटाच आहे. आय एम द ओनली वन टू चूज द रोड आय विल टेक. आता इथं मला ज्या रस्त्यानं जायचं आहे तो रस्ता निवडायचा नाही, द लाईफ, द डिसिजन इन माय लाईफ, माझ्या आयुष्यातले डिसिजन मला निवडायचे आहेत, मला निवडायचेच आहेत. आणि तो मीच आहे एकमेव, मीच माझा म्हणजे लाईफचा सगळा वेज शोधणारा, मीच माझं आयुष्य घडवणारा, मीच माझ्या आयुष्याचा शिल्पकार आहे. आणि माझं आयुष्य मला जसं हवं तसं मला बनवायचं आहे. त्यामुळे ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग, डिसिजन आय मस्ट मेक. In my life, I want to choose my own decisions. I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. The second stanza, I can choose to take the road of life. माझ्या आयुष्यात खूप मला निर्णय घ्यायचे आहेत, मला माहीत नाही की ते योग्य असतील अयोग्य असतील, तर माझा निर्णय एखादा चुकला तर माझं आयुष्य स्पॉइल होणार आहे, बर्बाद होणार आहे मी माझ्या आयुष्यातून. म्हणून माझ्या कधी कधी बघा आपले पॅरेंट्स आपल्याला खूप सांगतात, आपल्याला वाटतच नाही की हे बाबा पॅरेंट्स सांगतात ते बरोबर आहे. कदाचित ते आपल्याला पटणारही नसतं, ते त्यांच्या अनुभवातून ते शिकलेले आहेत, पण आपल्याला वाटतं की हे नाही, हे बरोबर नाही आहे, त्यांचा निर्णय चुकीचा आहे असं वाटतं. आपण कन्फ्यूजमध्ये आहोत, कारण ह्या जे वय आहे त्या वयातल्या ह्या गोष्टी आहेत. म्हणून माझ्या आयुष्यातला जो निर्णय मला घ्यायचा आहे, so what I will choose, I will choose the right way. I can choose to take the road of life that leads to great success. मी माझ्या आयुष्यातला जो मार्ग आहे तो असा निवडेन that leads to great success, तो आयुष्यातला माझा तो वेज मला खूप मोठ्या यशापर्यंत घेऊन जाईल. बघा तुमच्या पॅरेंटची सगळ्यांचीच इच्छा आहे की यू विल बी द सक्सेसफुल पर्सन इन युअर लाईफ. म्हणजे तुम्ही एक ग्रेट सक्सेसफुल पर्सन असणार आहात असं प्रत्येकाचं स्वप्न आहे. आणि ते मला माझं आयुष्यातलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आय वॉन्ट टू चूज द राईट वेज, मला माझ्या आयुष्यातला योग्य वेज निवडायचा आहे, योग्य पाथ निवडायचा आहे, मला त्याच रस्त्यानं जायचं आहे की ज्या रस्त्यावर माझं भलं आहे, मी आयुष्यात सक्सेसफुल होईल. ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्क रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. आता ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, डार्कन म्हणजे असा माझ्या आयुष्यातला कुठला तरी वाम मार्ग, म्हणजे मला ज्या दिशेनं जायचं नाही. कधी कधी आपल्याकडे टेम्पटेशन्स येतात बघा, बाहेरच्या व्यक्ती बाहेरच्या गोष्टी आपल्याला भुरळ पाडतात. कधी कधी आपण चकाकणाऱ्या गोष्टीच्या पाठीमागे जातो, पण प्रत्येक चकाकणारी गोष्ट ही सोनं नसते, कदाचित ती काच असते, हाताला लागू शकते, नंतर जखम होऊ शकते, त्यांना खूप त्रास होऊ शकतो. त्यामुळे आयुष्यात एखादी गोष्ट कधी कधी भरपूर आपल्या वयातली मुलंसुद्धा व्यसनाधीन होत आहेत, काही वाम मार्गाने गेलेले आहेत, ती परत त्या मार्गातून येऊ शकत नाही. तसं देवा मला बुद्धी दे, मला कुठलाही माझा जो मार्ग आहे तो मार्ग चुकला नाही पाहिजे. माझ्या आयुष्यातली आय डोंट वॉन्ट टू मेक एनी मिस्टेक इन माय लाईफ, आय वॉन्ट टू चूज द राईट वेज, मला माझ्या आयुष्यातली राईट वेज मला निवडायची आहे. ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्क रोड, जर मी माझ्या आयुष्यात फसलो, जर इफ आय कॅन चूज द बॅड वेज, इफ आय गो टू द डार्कन रोड, जर मी त्या अंधाऱ्या रस्त्यातून गेलो, वाईट मार्गातून गेलो, दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, माझं आयुष्य सगळं वरी असेल, काळजीनं चिंतेनं बर्बाद झालेलं असेल. सो आय प्रे टू गॉड, देवा मी तुझ्याकडे प्रार्थना करतो, गिव्ह मी अ स्ट्रेंथ. आपण कधीतरी लहानपणी मराठी शाळेमध्ये कुठेतरी कविता ऐकली असणार, इतनी शक्ती हमें देणं दाता, मन का विश्वास कमजोर न होणं. म्हणजे देवा मला अशी शक्ती दे की मी माझ्या आयुष्यातला एक वेज, तो एक चांगला वेज मी निवडेन. नेक्स्ट, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. लॉर्ड मीन्स गॉड. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. देवा माझे डोळे उघड. देर इज अ ॲपोस्ट्रॉफी फिगर्स ऑफ स्पीच. ह्या कवितेमध्ये ॲपोस्ट्रॉफी तर देव नाहीच आहे, पण तरीसुद्धा वी प्रे टू गॉड, हे देवा. आता देव का आपल्याला दिसत नाही, तरीसुद्धा आपण म्हणतो प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. मला पूर्णपणे दिसतं. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. देवा मी माझ्या आयुष्यातला मार्ग निवडत असताना राईट, जे काय राईट असेल, ज्याच्यासाठी सत्यासाठी चांगल्यासाठी चांगल्या बाजूनच मला उभं राहण्याची शक्ती दे आणि सगळ्या बेस्ट गोष्टी माझ्यामध्ये होऊ देत. आय प्रे टू यू, मी देवा तुझ्याकडे प्रार्थना करतो. प्लीज ओपन अप माय
आईज डिअर लॉर्ड, देवा माझे डोळे उघड, मी वाम मार्गाने नाही गेलो पाहिजे. दॅट आय माईट क्लिअरली सी, मला दिसतं यू आर, म्हणजे तू माझ्या पाठीशी आहे, मला नेहमी तुझं अस्तित्व समजतं. बघ मी जेव्हा जेव्हा अडचणीत येतो, माणसाची एक प्रवृत्ती आहे, जेव्हा तो संकटात येतो तो देवाच्याकडे जातो आणि हात जोडतो, म्हणजे त्याचा विश्वास आहे तू माझ्यासोबत आहेस अडचणीत कोणीतरी नसलं. लास्ट इयर वी हॅव ऑल्सो सी द पोएम प्लीज लिसन्स, म्हणजे कुणी नसलं, माझं कुणी ऐकणार नसलं तरी तू एक आहेस, तू देव आहेस आणि तू माझ्यासोबत आहेस, तू मला पुढे घेऊन जाणार आहेस, माझ्या आयुष्यात तू सक्सेसफुल पर्सन मला बनवणार आहेस. म्हणजे माझा तसा विश्वास आहे. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो वेन अ टेम्पटेशन म्हणजे वाईट गोष्टी, भुरळ पाडणाऱ्या गोष्टी, ज्या चांगल्या नाहीत अशा गोष्टी. कधी कधी आता मीच इथं अभ्यासाला बसलो असेल, माझा मित्र येऊन मला हाक मारत असेल, अरे चल जाऊ फिरायला, त्यावेळा मला अशी बुद्धी दे, नाही माझा अभ्यास महत्त्वाचा, माझं करिअर महत्त्वाचं आहे, मला आयुष्यात खूप गोष्टी करायच्या आहेत. कधी कुणी म्हणत असेल व्यसनाच्या आहारी मला माझे मित्र घेऊन जात असतील, तर त्यावेळा कुठल्याही वाईट गोष्टीसाठी मला अशी शक्ती दे, से टू नो. हेल्प लॉर्ड, देवा मला हेल्प कर टू जस्ट से नो व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे. माझ्या आयुष्यात अशा कुणीही अशा भुरळ पाडणाऱ्या गोष्टी माझ्याकडे येतील तेव्हा मला सांग, फक्त ताकद दे की त्या नाही, म्हणजे कुणीही असू देत, माझ्या जवळचा कोणी मित्र जरी असू देत, फॅमिली मेंबर असू देत, एखाद्या वाईट गोष्टीसाठी मला झटण्याची, नो म्हणण्याची ताकद दे. दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. मी माझं शरीर मी तंदुरुस्त ठेवीन, कुठल्याही गोष्टीसाठी फाईट करण्यासाठी मी स्वतःला तंदुरुस्त ठेवीन. असं म्हटलं जातं साऊंड माइंड इन साऊंड बॉडी, म्हणजे मला लढण्यासाठी ताकद आली पाहिजे, माझं सगळं शरीर मी क्लीन ठेवीन, मी फाईट करीन, माझ्या लाईफमध्ये क्लीन विचारानं मी राहीन. लास्ट सांगा, वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर मीन्स कम्प्लीट, वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर आय नो दॅट आय विल बी सी. देवा मी कधीतरी मोठा होणार आहे, आय विल बी आफ्टर 20, मी 19 नंतर 20 नंतर आय विल अंडरस्टँड व्हॉट इज रॉंग व्हॉट इज राईट, बट नाव आय एम स्टील कन्फ्यूज. पण मी आत्ता कन्फ्यूज आहे, माझ्या आयुष्यामध्ये अजूनही मला कळत नाही व्हॉट इज गुड अँड बॅड. कधी माझे निर्णय चुकू शकतात, पण देवा एक दिवस आय विल बी आफ्टर 20 मी सुद्धा एक चांगला माणूस होईल. माझं सगळं हे जे माझं किशोरवयीन वय आहे ते सगळं संपून जाईल. आय नो दॅट आय विल सी, मला कळतं आहे की तू माझ्या पाठी आहेस, मला तू सपोर्ट करतोस. दॅट लाईफ इज लिव्ह इट्स व्हेरी बेस्ट वेन यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. जेव्हा मी माझ्या आयुष्यातला सक्सेसफुल पर्सन जात असेल तेव्हा मला कळेल देवा की तू माझ्यासोबत होतास आणि मी खूप सक्सेसफुल होईल, अशी देवा माझी तुझ्याकडे प्रार्थना आहे. आणि हीच माझीच नव्हे तर 13 ते 19 या सगळ्या किशोरवयीन वयातल्या मुलांची प्रार्थना आहे. देवा हेल्प अस, आम्हाला सगळ्यांना मदत कर. शो द राईट वेज अँड सॉल्व द डायलेमा इन आर माइंड. आपल्या मनामध्ये चाललेला जो डायलेमा आहे तो प्रॉब्लेम सॉल्व कर अँड शो अस द राईट वेज टू बी अ लिडिंग अँड अ सक्सेसफुल लाईफ. मित्रांनो, तर आपणाला आता ही कविता आपण अभ्यास केली, तर आता यातील ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम बघायचं आपल्याला. ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम ह्या कवितेचं टायटल टीनेजर्स प्रेयर, याला 1 मार्क आहे. शक्यतो हे तुम्ही लिहित असताना असं लिहू शकता, नेम ऑफ द पोएम इज टीनेजर्स प्रेयर. पोएट जे मॉर्स, तुम्ही हे असं लिहू शकता, द पोएम इज रिटन बाय जे मॉर्स. रायमिंग स्कीम ABCB, लास्ट इयर वी हॅव लर्न. असं असताना सुद्धा मी तुम्हाला सांगतो की ह्या कवितेच्या ज्या 4 लाईन्स आहेत त्या 4 लाईन तुम्ही ते रिपीट केला, बघितला. बिगिनिंग बघा, प्रत्येक कडवं तुम्ही घ्या आणि त्या प्रत्येक कडव्यातल्या शेवटचे शब्द अटक करा, उच्चारा. बिगिनिंग, मेक, चूज आणि टेक. आता बिगिनिंग हा एक वेगळा साऊंड आहे, त्यामुळे तुम्ही ए त्याला देऊ शकता. मेक हा त्याच्यापेक्षा डिफरंट आहे, त्याला बी साऊंड देऊ शकता. चूज हा बिगिनिंग आणि मेकपेक्षा वेगळा आहे, त्याला सी देऊ शकता. आणि टेक, मेक आणि टेक हा सिमिलर साऊंड आहे, त्यामुळे मेक बी आहे आणि टेकसुद्धा बी आहे, त्यामुळं त्याचं रायमिंग स्कीम आहे ABCB. त्यानंतर या कवितेच्या पाठीमागे जे फिगर्स ऑफ स्पीच आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ट्रॅव्हल डाऊन द डार्क अँड रोड, ट्रॅव्हल डाऊन द डार्क अँड रोड. आता डी हा जो वर्ड आहे, जो साऊंड आहे तो रिपीट झालेला आहे आणि असा साऊंड हा रिपीट झाल्यामुळे अलिट्रेशन, आपल्या ज्या कविता आहेत 8 कविता आहेत त्या 8 कवितेमध्ये प्रत्येक कवितेमध्ये अलिट्रेशन हा फिगर्स ऑफ स्पीच आहे.
प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. अपॉस्ट्रॉफी, ज्या वेळा कोणीतरी अब्सेंट आहे म्हणजे त्या कवितेत आपण ज्यांच्याशी बोलतो ते तिथे नाही आहे, ते प्रेझेंट नाही आहेत आणि जेव्हा आपण नकळतपणे त्यांच्याशी बोलत असतो त्यावेळेला हा अपॉस्ट्रॉफी अलंकार होतो. त्यामुळे प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, आपण देवाशी बोलतोय. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. मेटाफर बघा, रोड ऑफ लाईफ बघा आपल्याला मला वाटतं की सिमिली अलंकार आपण बघितलाय. त्यामध्ये आपणाला असं हे करता येऊ शकतं की आपलं जे लाईफ आहे, लाईफ इज लाईक अ गेम असं आपण म्हटलं. लाईफ इज लाईक अ गेम, इट इज अ सिमिली. बट व्हॅन वी से दॅट लाईफ इज अ गेम, जेव्हा वी मेक अ द डिरेक्ट कंपॅरिझन, जेव्हा आपण डायरेक्टली कंपॅरिझन करतो त्यावेळेला तो मेटाफर अलंकार होतो. त्यामुळे इथं सुद्धा रोड ऑफ लाईफ असं जीवनाशी जो रोड आहे त्याची डायरेक्ट कंपॅरिझन केलं, त्यामुळे इट्स अ मेटाफर. डिसिजन आय मस्ट मेक हा इन्व्हर्जन अलंकार आहे. आता डिसिजन आय मस्ट मेक रेग्युलरली आपली जी स्ट्रक्चर आहे, इंग्लिश स्ट्रक्चर आहे ती फर्स्ट सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट आहे. पण इथं असं न करता खरं तर ते वाक्य आय मस्ट मेक डिसिजन असं हवं होतं, पण ते डिसिजन आय मस्ट मेक असं झालेलं आहे. त्यामुळं हा जो अलंकार आहे तो इन्व्हर्जन आहे. इथं तुम्ही कमीत कमी 1 ते 2 फिगर्स स्पीच लिहिणं गरजेचं आहे. अलिट्रेशन आणि अपॉस्ट्रॉफी मी इथं 2 लिहिले. आता सेंट्रल आयडिया, ही सेंट्रल आयडिया ही नेमकी हवी आणि ती 2 ते 3 कमीत कमी 2 ते 3 शब्दामध्ये पाहिजे. आता बघा हे ॲप्रिशिएशन 5 मार्कासाठी आहे. इथं हाफ मार्क आहे टायटलसाठी, इथं हाफ मार्क आहे म्हणजे हाफ ऑफ 1 झाला, इथं 1 मार्क आहे, इथं 1 मार्क आहे म्हणजे 1 2 3 मार्क झाले आणि सेंट्रल आयडियासाठी 2 मार्क आहेत. आणि त्यामुळे ही सेंट्रल आयडिया तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर करा आणि ते प्रिपेअर करा. द थीम ऑफ द पोएम इज अ टीनेजर्स डायलेमा. डायलेमा मीन्स कन्फ्युजन, द स्टेट ऑफ माइंड म्हणजे मनाची जी कन्फ्यूज माइंड आहे त्याला आपण डायलेमा म्हणतो. अबाउट मेकिंग राईट डिसिजन टू बी अ रिस्पॉन्सिबल सक्सेसफुल पर्सन. आपल्याला यशस्वी व्यक्ती होण्यासाठी जे आपल्या मनामधला जो गोंधळ आहे त्या या कवितेतून सांगितलं आहे. आणि टीनेजर्स प्रे टू लॉर्ड, हे जे सगळे टीनेजर्स देवाकडे प्रे करतात टू कीप अवे देम फ्रॉम टेम्पटेशन, त्यांच्या आयुष्यात कुठलीही अशी वाईट गोष्टी होऊ नये, त्यांच्यापासून ते दूर राहावेत, अशी ही कवितेची सेंट्रल आहे. मित्रांनो, तर अशा प्रकारे ही कविता आपण आज अभ्यासलेली आहे. या पाठीमागचे सगळ्या या मार्जिन ॲक्टिव्हिटीमधले जे कवितेमधले जे प्रश्न आहेत ते तुम्ही प्रिपेअर करा. ही कविता छानशी वाचा, ती समजून घ्या आणि पाठीमागचं जे वर्कशॉप आहे इंग्लिश वर्कशॉप ते तुम्ही सॉल्व करा. थँक्यू.